व्यासपीठ आणि आपण सर्व श्रोते बंधू भगिनी, ज्यांचं वर्णन गोळवळकर गुरुजींनी स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातला भारत साकार होत असताना स्वामी विवेकानंदांनी ज्या 2 पूर्व अटी घातल्या त्यातली एक होती आद्य शंकराचार्यांची विद्वत्ता घेऊन आणि परमकारुणी तथागत गौतम बुद्धांची करुणा अंतःकरणात घेऊन जर काम उभं राहिलं तर भारत माता परम वैभवाला जाईल. आणि त्यातली या दोन्ही गोष्टी ज्यांच्या चरित्रातून दिसतात अशा पद्धतीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं ज्यांचं वर्णन केलेलं होतं, अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना सगळ्यात सुरुवातीलाच विनम्र अभिवादन करतो. या निमित्तानं खरं तर परिसाचा स्पर्श करून घेण्याचं भाग्य आपण सगळ्यांनी मला दिलं, त्याबद्दल आयोजकांच्या विषयीची कृतज्ञता सुरुवातीलाच व्यक्त करतो. हे सगळं करत असताना मला कल्पना आहे की बाबासाहेबांचं चरित्र आणि बाबासाहेबांच्या विषयीच्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या सगळ्यांना माहीत आहेत. मी नव्यानं काय मांडणार असा प्रश्न आहेच, पण खरं तर काही चरित्र अशी असतात की जी पुन्हा 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 अभ्यासल्यानं त्यातले आणखीन सखोल अर्थ कळतात आणि आपल्या जीवनाचं चारित्र्य बनतं. बाबासाहेबांच्या जीवनाकडे बघत असताना आपण सगळ्यात सुरुवातीला आपले काही पूर्वग्रह हे ठरवून बाजूला करण्याची आवश्यकता आहे. जर आपली दृष्टी स्वच्छ असेल तर ते चरित्र तेवढं तेजस्वी दिसेल. अन्यथा आपल्या पूर्वकल्पना घेऊनच आपण या चरित्राकडे बघायचं म्हटलं तर त्या चरित्राचं पुरेसं दर्शन आपण घेऊ शकू असं मला वाटत नाही. कोणत्याही महापुरुषाच्या बाबतीमध्ये असं असतं की परमेश्वर म्हणतो की एखाद्या महापुरुषाचा पराभव करायचा असेल तर परमेश्वर त्याला कधीही शत्रू देत नाही, परमेश्वर त्याला अनुयायी देतो. अनुयायीच पुरेसे असतात त्याचा पराभव करायला. आणि दुर्दैवानं आपल्या समाजामध्ये आपण पाहतो की अशा खूप जीवनचरित्रांचा नैतिकतेनं व्यवहारामध्ये पराभव त्यांच्याच अनुयायांनी केला. आपण बाबासाहेबांची जयंती साजरी करत असताना, त्यांचा वारसा सांगत असताना, त्यांचे अनुयायी म्हणून मिरवत असताना सगळ्यात सुरुवातीलाच असं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि संकल्पही केला पाहिजे की बाबासाहेबांच्या चरित्राला थिटेपणा आणण्याचं, उणेपणा आणण्याचं काम माझ्याकडनं नाही ना होणार, याची काळजी घ्यायला पाहिजे. महापुरुषाच्या जीवन चरित्राकडे बघताना काही वेळेला अडचण असते, विशेषतः जे महापुरुष सार्वजनिक जीवनामध्ये जगत असतात त्यांच्या बाबतीमध्ये त्यांचं मूल्यमापन तात्कालीन मंडळी करू शकत नाहीत पुरेशा गांभीर्यानं, आणि त्यांच्या हयातीनंतर दीर्घकाळानंतर सुद्धा पुरेसं त्यांचं परीक्षण होतच असं नाही. तात्कालीन व्यक्ती त्यांचं परीक्षण करत असताना त्यांच्या व्यक्तित्वानं उडालेल्या वावटळीमध्ये जो धुरळा उडालेला असतो त्या धुरळ्यामध्ये त्यांचं चरित्र स्पष्टपणे त्यांना दिसत नसतं. आणि दीर्घकाळ झाल्यानंतर जे मूल्यमापन करायला लागतात त्यांच्या बाबतीमध्ये मर्यादा अशी येते की त्या व्यक्तीला चिकटलेल्या वैचारिक भूमिकांच्या चष्म्यातून त्या व्यक्तीचं चरित्र बघितलं जातं आणि त्या व्यक्तीच्या अनुयायांच्या तात्कालीन गुणदोषांनी त्या व्यक्तीचे मूल्यमापन केलं जातं. आपण असा प्रयत्न केला पाहिजे की बाबासाहेबांचं चरित्र जसं आहे तसं स्पष्टतेनं, अत्यंत विशाल अंतःकरणाचं हे चरित्र तेवढ्याच विशालतेनं आपण बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे. श्रीमा माटेंना एकाने विचारलं की एखाद्या व्यक्तीचं वय काय असतं. श्रीमा माटेंनी खूप सुंदर उत्तर दिलं. ते म्हणतात की एखाद्या व्यक्तीचं वय असं असतं की त्याच्या हयातीनंतर समाज किती वर्ष त्याची कृतज्ञतेनं आठवण ठेवतो, ते त्या माणसाचं वय असतं. आज बाबासाहेब आपल्या सगळ्यांच्या मध्ये शतकोत्तर जीवन जगतात. त्या शतकोत्तर चैतन्याला मी सगळ्यात सुरुवातीला वंदन करतो. या सगळ्यामध्ये बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये एक घोर अन्याय आपण सगळ्यांनी केला. सगळ्या समाजाचं नेतृत्व करण्याची केवळ क्षमता होती असं नाही, तर सगळ्या समाजाचं नेतृत्व करण्याचा आटोकाट प्रयत्न, आणि ते खूप कसोशीनं करणाऱ्या माणसाला आम्ही एका वर्गाचा नेता म्हणून आजपर्यंत उभा केला. त्याचा दोष दोन्ही गटांचा आहे. ज्यांनी त्याला आपला नेता मांडलं त्यांनी त्याला आपल्या कवेच्या बाहेर कुणी पकडू नये म्हणून त्याला साखळदंडाने बांधून ठेवलं.
आणि बाकीच्यांनी त्याला स्पर्श करण्याचा सुद्धा प्रयत्न केला नाही. बाबासाहेबांच्या जीवन चरित्राकडे बघताना इतिहासामध्ये झालेल्या या चुका वर्तमान आणि भविष्याचा वेध घेत असताना आपण दुरुस्त करू शकू का, असा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. बाबासाहेबांचं जीवन चरित्र बघत असताना एक गोष्ट जी दिव्यतेनं आपल्या डोळे दिपून टाकते अशी गोष्ट असते त्यांचं व्यक्तिगत जीवन, की जे व्यक्तिगत जीवन अलौकिक जीवन आहे. एखाद्याला हेवा वाटावा इतकं अलौकिक जीवन त्यांनी ते जगले. या सगळ्याचा उल्लेख आपण सगळ्यांनी केलेला असतो. तो माझ्या भाषणाचा मुख्य भाग नाही, पण त्या सगळ्याच्या स्मरणानं आपण केलं. किती अलौकिक जीवन असू शकतं. ज्या मुलाला लहानपणी शाळेमध्ये पायपुसणीच्या ठिकाणी बसायला लागायचं, ज्याला पाणी पिताना शिपायानं ओगराळ्यातनं लांबून पाणी भांड्यामध्ये ओतलं तर पाणी प्यायला मिळायचं, आणि ज्या दिवशी नो पिऊन त्या दिवशी नो वॉटर असं दिवसभर पाण्यासाठी तडफडत ते पोरगं राहायचं. असा मुलगा कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून उभा राहतो. ही अद्वितीयता आहे. संविधान सभेमध्ये एकापेक्षा एक गणमान्य व्यक्तींनी भरलेल्या संविधान सभेमध्ये बाबासाहेबांची इतकी शिक्षण असलेला अन्य सदस्य नव्हता. ही अत्युच्चता आहे. विद्वत्ता, चारित्र्य, पराकाष्ठा प्रयत्नांची या सगळ्याच्या बाबतीमध्ये काही मानदंड कुणी असेल तर ते बाबासाहेबांचं जीवन आहे. वाचनाच्या बाबतीमध्ये आपल्यापैकी सगळ्यांनी मिळून जेवढी पुस्तकं वाचली नसतील तेवढे एकटे बाबासाहेबांनी वाचलेले. त्यांच्या वैयक्तिक संग्रहालयामध्ये 35,000 ग्रंथांचा संग्रह होता. केवळ तो ग्रंथ संग्रह नव्हता, तर प्रत्येक पुस्तकाच्या प्रत्येक पानावर काही ना काहीतरी पेन्सिलनं टिपणं काढलेली आहेत. महत्वाच्या भागांना अधोरेखित केलेलं आहे. बाबासाहेब असे एका दिवसात उभे राहत नाही. किती कठोर ज्ञानसाधना असावी. जे शिक्षण आपल्याला घ्यायचंय ते शिक्षण मर्यादित कालामध्ये घेत असताना तेवढ्या काळाची स्कॉलरशिप खूप काळाची नाहीये म्हणून 7-8 वर्ष लागणारा अभ्यासक्रम अधाशासारखं 2-2.5-3 वर्षांमध्ये संपवणारे बाबासाहेब. त्याच्यासाठी 24 तासांपैकी 21 तास अखंडतेनं ज्ञानसाधना करणारे बाबासाहेब. एखाद्या योग्यानं पर्वत रांगांमध्ये गुहांमध्ये जाऊन ज्ञानसाधना करावी तशी ज्ञानसाधना बाबासाहेबांनी आपल्या समाजासाठी केलेली आहे. खूप गोष्टी त्यांच्या बाबतीमध्ये सांगता येतील. बाबासाहेबांचं वर्णन खरं तर एका शब्दामध्ये करायचं झालं तर बोधिसत्व या शब्दामध्ये करता येईल. बोधिसत्व याचा अर्थ स्वतःच्या ऐहिक जीवनामध्ये ज्यानं मुक्ती मिळवलेली आहे अशी मुक्ती मिळवलेल्या अवस्थेमध्ये सुद्धा समाजाच्या अन्य घटकांसाठी तो ऐहिक जीवन जगतोय. त्या मुक्तीचा सुद्धा त्यानं त्याग केलेला आहे. बाबासाहेबांच्या जीवनाकडे बघितल्यानंतर बोधिसत्व या शब्दापलीकडे त्यांचं जीवन सांगता यायचं नाही. बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचे अनेक दाखले देता येतील, दूरदृष्टीचे दाखले देता येतील. 1904 साली पहिलं विमान उडालं, विमानाचा शोध लागला. पुढच्या 3 दशकानंतर बाबासाहेब विमान उड्डयन खात्याचे मंत्री होते. पहिल्यांदा मंत्री असणारा दूरदृष्टीचा मंत्री काय करू शकतो? विमानतळांची मालिका माणसानं उभी केली, धरणं बांधली. ज्या धरणांचं वर्णन पंडित नेहरूंनी ही आधुनिक भारताची मंदिर आहे तशी केली. ती धरणं, ते वीज निर्मिती, हायवेज बांधले. महिलांच्या बाबतीतलं त्यांचे काम आहे. शेतकऱ्यांचं आंदोलन उभं केलं. शेतीला व्यवसायाची प्रतिष्ठा मिळाली पाहिजे याचा विषयीचा विचार केला. बाबासाहेबांच्या कर्तृत्वाची ही अनेक शिखर आहेत की ज्या शिखरांनी आपण स्थिमित व्हावं. एका माणसाने एका जीवनामध्ये किती क्षेत्रांना हात घालावा आणि त्या सगळ्या क्षेत्रांमध्ये स्वतःचा ठसा उमटवावा. आणि या ठसा उमटवत असताना तो स्वार्थाचा नाहीये, तो समाजाविषयीच्या करुणेचा, कळकळीचा ठसा आहे. आणि त्याच अस्वस्थतेत आयुष्याचा प्रत्येक क्षण जगतात. किती अद्वितीयता आहे लक्षात घ्या. परदेशात उच्च विद्या विभूषित होऊन आल्यानंतर बडोद्यामध्ये क्लास 1 ऑफिसर म्हणून नियुक्ती झालेले बाबासाहेब राहण्यासाठी एका खोलीसाठी तडफडत होते. पारशाच्या एका धर्मशाळेमध्ये पारशी खोटं नाव लिहून त्यांना राहावं लागलं. आणि हे फार काळ राहिलं नाही, 11व्या दिवशी पारशी समाज त्यांना रस्त्यावर घेऊन उभा राहिला. परिस्थितीचे हे चटके आपल्यापैकी कुणी जर सहन केले असते ना तर आपण समाजाकडे पाठ फिरवून उभे राहिलो असतो. बाबासाहेबांनी समाजाकडे पाठ फिरून उभे राहिले असते तर परदेशात ऐश्वर्यात लोळत राहिले असते.
बाबासाहेबांनी समाजाकडे पाठ फिरवली नाहीच, दुसरे आपण असतो तर कदाचित या सगळ्या हलाहलामुळं आपण विद्वेषी जीवन जगलो असतो. ज्यांनी आपल्याला त्रास दिला ते सगळं उद्ध्वस्त करू शकलो असतो. बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये विद्वेष काडीला सापडत नाही. प्रभू शंकरानं ते हलाहल पचवलं आणि त्या हलाहल पचवून तो शांततेनं समाजाच्या कल्याणासाठी प्रभू शिवशंभू राहतो. त्या शिवशंभूचं आधुनिक काळातलं रूप कोणतं असेल तर ते बाबासाहेब आहेत. बाबासाहेबांच्या जीवनामध्ये खूप प्रसंग आहेत. म्हणजे कसं आहे, बाबासाहेबांचं उत्तुंग व्यक्तिमत्व सांगावं तर निर्भीडता आहे. जे विषय खासगी आहेत ज्याच्यामुळे खूप आपली अप्रतिष्ठा होईल असे धोंडो केशव कर्वेंच्या केसमध्ये लैंगिक शिक्षणाच्या संदर्भातल्या बाबासाहेब त्यांचे वकील म्हणून उभे राहतात. की जिथं खरं तर अप्रतिष्ठा निर्माण व्हायचा प्रसंग आहे तिथं सुद्धा केवळ मूल्य, सत्य, सचोटी याच गोष्टींच्या पाठीमागे बाबासाहेब उभे राहतात. हे सगळं सांगितलं कारण आहे बाबासाहेबांच्या या सगळ्या कॅनव्हासवर आपण बाबासाहेबांना बघितलं पाहिजे. आणि हे सगळं उभं केलं, सगळं वैभव, बुद्धिवैभव उभं केलं, हे कुठलंही रिझर्वेशन न घेता उभं केलेलं आहे. कुठलीही सवलत न घेता उभं केलेलं आहे बाबासाहेबांनी. हे सगळं मांडत असताना खरं तर माझी भावना अशीच आहे की फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तो केवळ हमाल भारवाही. बाबासाहेबांचंच हे धन आहे, ते धन आपल्या समोर लुटायचा फक्त प्रयत्न करणार आहे. बाबासाहेबांच्या जीवनाचं 1000 वर्षांच्या इतिहासातलं मोल काय आहे तर मला असं वाटतं की 1000 वर्षांच्या सामाजिक उत्थानाचा जो इतिहास आहे त्या सामाजिक उत्थानाच्या इतिहासामधला, समाज परिवर्तनाच्या इतिहासामधला बाबासाहेबांचा जीवनाचा टप्पा हा निर्णायकी टप्पा आहे, टर्निंग पॉइंट आहे, ज्याच्यामध्ये आमच्या संत परंपरेनं समाज सुधारकांनी समाज परिवर्तनाची, समाज सुधारणेची चळवळ बळकट केली. महात्मा फुलेंनी ती चळवळ बहुजन समाजापर्यंत नेली. त्या चळवळीला सर्वसमावेशकता, त्या चळवळीला बौद्धिक अधिष्ठान, त्या चळवळीला भविष्याचा वेध घेऊन जर कोणी उभं केलं असेल तर बाबासाहेबांनी. आणि ते चळवळ केव्हा उभी केली नाही, त्या चळवळीचं यशस्वीतेची फळं बाबासाहेबांनी आपल्या समाजाला चाखायला दिली. हे बाबासाहेबांचं मूल आहे. बाबासाहेबांच्या जीवनामध्ये समाजाविषयीची अपार केवळ करुणा सापडते. असे प्रसंग जर आपल्या कोणाच्या आयुष्यामध्ये आले असते ना तर आपण त्या आयुष्यामध्ये, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके आईच्या अंत्यसमयी त्यांना रजा मिळाली नाही म्हणून ज्यांनी रजा दिली नाही त्या इंग्रजांच्या विरोधात आयुष्यभर लढले आणि फासावर गेले. बाबासाहेबांच्या आईच्या आजारपणामध्ये एकही वैद्य, ते केवळ अस्पृश्य असल्यामुळं आईला तपासायला आले नाहीत. आम्ही कल्पना नाही करू शकत या गोष्टींची. ज्या भीमाईनं त्यांना वाढवलं असेल ना, त्या भीमाईनं किती बाळकडू पाजलं असेल. पहिल्या दिवशी शाळेत जाताना भीमाईनं कदाचित सांगितलं असेल, भीमा तू ज्या शाळेत जातोय, ज्या समाजामध्ये प्रवेश करतोयस, त्या समाजामध्ये तुझा वावर इतका सहज नाहीये, तुला खूप चटके सोसायला लागतील. पण तुझी जर ज्ञानाची भूक असेल तर ज्ञानाच्या भुकेसाठी मात्र तू एकनिष्ठ राहा. आलेल्या अडथळ्यांवर संघर्ष करत उभा राहू नको. काही वेळेला अडथळ्यांना वळसा घालून जा. सगळ्याच गोष्टींना संघर्ष करून उभं राहायला लागत नाही. आपल्याला जे ध्येय गाठायचं त्या ध्येयाप्रती तू एकनिष्ठ राहा. प्रसंगी पोटाला चिमटा काढून, प्रसंगी सामाजिक अवहेलना सहन करून, प्रसंगी अपयश पदरात पाडून घेऊन बाबासाहेब सतत उभे राहतात. ते सतत उभे राहतात ते त्याच एका ध्येयनिष्ठतेसाठी. हे सगळं सांगणं खूप सोपं आहे बरं का. एखाद्या चरित्राच्या कथनामध्ये आणि चरित्राच्या वाचनानं निर्माण होणारी सहानुभूती वेगळी आहे आणि त्या पद्धतीची स्वानुभूती वेगळी आहे. स्वानुभूती जे घेऊ शकतात, ज्याची कल्पना करू शकतात, तेच त्या परिस्थितीचं योग्य आकलन करू शकतात. बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये जीवनाची वेगवेगळे जे वैशिष्ट्य आहेत, मला असं मांडायचं की बाबासाहेब हे केवळ एका समाजाचे किंवा एका काळाचे नेते नव्हते. माझा तरी असा त्या चरित्राच्या अध्ययनानं असं ठाम श्रद्धा माझी निर्माण झाली की बाबासाहेब हे राष्ट्रपुरुष होते केवळ नाही, तर राष्ट्र निर्माता बाबासाहेब होते. राष्ट्र निर्माण करण्याचं जे महत् कार्य नियतीनं काही जणांच्या खांद्यावर दिलेलं होतं त्यापैकी एक बाबासाहेब होते. बाबासाहेबांचा जीवनोद्देश त्यांच्या अगदी
घडण्याच्या वयामध्ये इतका स्पष्ट झालेला होता. परदेशात शिक्षणाला जायचं असताना सयाजीराव गायकवाडांनी त्यांना मुलाखतीमध्ये विचारलं, तुम्ही शिक्षणासाठी कशासाठी शिष्यवृत्ती घेऊ इच्छिता? तेव्हा बाबासाहेबांनी निसंदिग्धपणे सांगितलं होतं, आपण कल्पना नाही करू शकत त्या वयामध्ये या पद्धतीची जाण असणार. बाबासाहेब त्या मुलाखतीमध्ये म्हणतात की मला समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानववंशशास्त्र, सार्वजनिक वित्त या विषयांचा अभ्यास करायचा आणि त्या अभ्यासातनं माझा समाज असा अवनत का राहिला याचा मला शोध घ्यायचा आहे आणि त्या शोधातून मला माझ्या समाजाच्या मुक्तीचे दार खुले करायचे आहेत. आणि बाबासाहेबांचा हा जीवनोद्देश त्यांच्या अंताच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते जगलेले आहेत. एखाद्याच्या जीवनामध्ये माझ्या जीवनाचं इतिकर्तव्य आता कशात आहे, माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे याची जाण निर्माण होणं ही अलौकिकता आहे. त्या अलौकिकता बाबासाहेबांच्या जीवनामध्ये दिसते आणि त्या जाणीशी कधीही आयुष्यभर प्रतारणा न करता बाबासाहेब जगलेले आहेत. बाबासाहेबांनी आपण खूप वेळेला बाबासाहेब म्हटलं की त्यांच्या काही कोट्स आपल्या डोळ्यासमोर येतात, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हे काही केवळ शब्दांचा खेळ नाही. बाबासाहेबांनी सांगितलं शिकलं पाहिजे आणि हे नुसता सांगून उपदेश करून थांबले नाहीत. बाबासाहेबांनी शिकण्यासाठी शिक्षण संस्था उभ्या केल्या. या शिक्षण संस्था उभ्या करत असताना केवळ रूढ अर्थाच्या शिक्षण संस्था उभ्या केल्या नाहीत. ज्या पद्धतीची राजकीय जाणीव असणारा, राजकीय लोकशाही स्वीकारणारा माझा समाज भविष्यात उभा राहायचा, त्याला राजकीय जाणीव, लोकशाहीची प्रशिक्षणाची व्यवस्था काय आहे आणि लोकशाहीच्या, राज्यशास्त्राच्या प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम सुरू करणारे त्या सगळ्या काळामध्ये बाबासाहेब पहिले आहेत. आजही आपण बघतो की एक रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी सारख्या संस्था सोडल्या तर राजकीय प्रशिक्षणाचा गांभीर्याने विचार करणारा अन्य कोणी नाही. ही दूरदृष्टी असलेले बाबासाहेब आहेत आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की शिकलं पाहिजे. पण शिकत असताना बाबासाहेब एक अट घालतात. बाबासाहेब म्हणतात करुणेशिवाय जर आपण विद्या बाळगली तर मी त्याला कसाही समजेन आणि म्हणून करुणायुक्त अंतःकरणानं विद्या ज्ञानार्जन करा. आणि मग विद्या घेऊन करायचं काय तर बाबासाहेब म्हणतात या विद्येच्या आधारावर समाज संघटित केला पाहिजे. केवळ वैयक्तिक उन्नती करायचं नाहीये आणि समाज संघटित करा हे फक्त सांगितलं नाही. बाबासाहेबांनी समाज जागरणाच्या सगळ्या माध्यमांचा यशस्वी वापर करत हे समाज संघटित करायचं प्रत्यक्ष काही प्रयोग यशस्वी करून दाखवले. बाबासाहेबांनी प्रबोधनासाठी वृत्तपत्र काढली. वेगवेगळ्या वर्तमान वृत्तपत्रांमधून म्हणजे वैचारिक वृत्तपत्र त्या काळामध्ये काढणारे महात्मा गांधी आणि अन्य काही लोकमान्य टिळक वगैरे सोडले तर अन्य नावं नाहीत. त्या काळामध्ये बाबासाहेबांनी वृत्तपत्र काढली. प्रबुद्ध भारत बाबासाहेबांनी काढलं आणि प्रबुद्ध भारत स्वामी विवेकानंदांच्या जीवनामध्ये याच नावाचं सापडतं. किती एकात्म भारताची स्वप्न दोन्ही महामानवांनी कदाचित काळाच्या वेगवेगळ्या पटावर पण बघितली असणार आहेत. आणि बाबासाहेब तिसरं म्हणतात की समाज संघटित करून काय केलं पाहिजे तर संघर्ष केला पाहिजे. संघर्ष याचा अर्थ विद्रोह नव्हे. संघर्ष याचा अर्थ समाजातल्या सगळ्या कुप्रथा, समाजाला अवनत करणाऱ्या सगळ्या रूढी, समाजाला अवनत करणारे सगळे दोष आम्हाला अक्षरशः मुळापासून खोलून काढायचे, त्याच्यासाठी संघर्ष करायचा. पण हे संघर्ष करत असताना, चळवळींची एक मालिका उभी करत असताना बाबासाहेबांचं जीवनाचं मोठेपण आहे. बाबासाहेबांनी कधीही कुठलीही संघटना, कुठलाही कार्यक्रम विशिष्ट जातीचा केला नाही. एकही उदाहरण नाही आयुष्यात. बाबासाहेबांनी शिक्षण संस्था उभ्या केल्या. संचालक मंडळावर त्या काळातले असणारे सवर्ण होते. बाबासाहेबांनी वृत्तपत्र काढली, त्या मंडळावर होते. बाबासाहेबांनी जे काम केलं, बाबासाहेबांनी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन राजकीय संघटना काढली, त्याच्यावर सुद्धा सवर्ण होते. बाबासाहेबांची दृष्टी स्पष्ट होती, मला एका जातीचं नेतृत्व करायचं नाहीये, त्या जातीचं नेतृत्व करत त्याच्याभोवती कुंपण घालत त्याला मला अन्य समाजापासून अलग करायचं नाहीये. त्या जातीला उन्नत करत असताना इतरांच्या बरोबरीनं मला त्याला आणायचं. ही विशाल दृष्टी केवळ ते बोलून थांबले नाही, ते जगू शकले. सगळ्या ठिकाणी उभी असलेली जर नावं बघितली तर बाबासाहेबांच्या कल्पनेतला संघर्ष लक्षात येतो. पण बाबासाहेबांच्या कल्पनेतला संघर्ष हा विद्वेषाचा नाहीये हे लक्षात घेतलं पाहिजे. बाबासाहेबांचंच
मुंबईच्या एका सत्कार सोहळ्यामध्ये 1950 सालच्या जानेवारी महिन्यामधल्या भाषणामध्ये त्याचा उल्लेखही सापडतो. बाबासाहेब म्हणतात की पूर्वी आपलं राजकारण शत्रुत्वाच्या पायावर उभं असायचं. कुणाला तरी कुठला तरी समाज आम्ही शत्रू मानायचो आणि कुणाला तरी शत्रू मानलं की चळवळ उभी करणं, काम उभं करणं हे सगळं सोपं असतं. हे सगळं होत असताना तसंच मी सुद्धा या दोषाला थोडा बहुत पात्र होतो. पण बाबासाहेब पुढे म्हणतात आमचं काम होईल, हिंदूंच्या हाती सत्ता आली तर काय होईल असं जे वाटायचं त्या सगळ्या भयामध्ये असं आम्हाला वाटत असताना या राजकारणाचा रोग मात्र आता बदलण्याची वेळ आली हे लक्षात येते. आता आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपण आपल्या लोकांचे, आपल्या समाजाचं हित पाहत होतो ते तर पुढे चालू ठेवूच, पण त्याचबरोबर आपल्या देशाला मिळालेलं स्वातंत्र्य कसं राखून ठेवता येईल याचा विचार केला पाहिजे. या देशाला पूर्वी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा पारतंत्र्यात पिचत पडावं लागलं होतं. अगोदर मुसलमानांनी, नंतर इंग्रजांनी आपलं स्वातंत्र्य हिरावून घेतलं. स्वातंत्र्याची गरज जशी वरच्या वर्गाला आहे तशी आपल्यालाही आहे. पण आता पुन्हा परकीयांच्या हाती जर सापडायचं नसेल तर आपल्याला एखाद्या समाजाचे वेगवेगळे गट करून उभं राहणं स्वातंत्र्यासाठी हिताचं नाही. बाबासाहेब म्हणतात पूर्वीसारखा एकलकोंडा समाज, एकलकोंडी चळवळ समाजाच्या दीर्घकालीन हिताची नाही. आपल्याला बदललं पाहिजे. आणि लक्षात येईल का बघा, हा दूरदृष्टी, केवळ चळवळीला त्यांनी वेगळा आयाम दिला असं नाही बरं का. दोन टोकं एकाच वेळी उभी राहत असतात. शतकांच्या अन्यायातून कुणीतरी उभं करतं आणि त्या उभ्या राहण्याची फळं दिसतात, परिणाम दिसतो, तेव्हा एक त्यातला गट अतिवादी तयार होतो. तो सगळ्या गोष्टींचा टोकाचा विचार करायला लागतो. त्या टोकाचा विचार करणाऱ्या गटाला योग्य मार्गावर आणायला लागतं. जसं आत्ताचा एक टप्पा आपण अनुभवतो, हिंदुत्वाचा ऍक्सेप्टन्स खूप मोठ्या स्तरावर आहे. अतिवादी हिंदुत्व ही आपली मोठी समस्या आहे. रॅडिकल कुठलाही विचार असणं की जो कुणाला तरी शत्रू मानतो, कुणाच्या तरी विरोधात उभा राहतो, हा मानवतेच्या कल्याणाचा विचार नाही. बाबासाहेबांनी चळवळीच्या एका पीक पॉइंटला हा विचार केलेला आहे की चळवळीची फळं मिळतात तर अतिवादी गट हा त्या भावनेच्या भरामध्ये विध्वंसाच्या दिशेनं नाही ना जाणार, आपल्या समाजाला नाही ना नेणार, याची ते काळजी घेतात आणि सर्वसमावेशकतेची वाट प्रशस्त करतात बाबासाहेब. आणि हे करत असताना बाबासाहेबांच्या कल्पनेमधल्या सगळ्या गोष्टी क्रिस्टल क्लिअर आहेत. बाबासाहेब, आपण म्हणतो ना की स्वामी विवेकानंद म्हणायचं की या देशाचा आत्मा धर्म आहे. आपणही म्हणतो हिंदुत्व हा या देशाचं राष्ट्रीयत्व आहे. बाबासाहेब वेगळं काही म्हणत नव्हते. बाबासाहेबांच्या अगदी तारुण्यातल्या एका भाषणामध्ये हा उल्लेख आहे. आमच्या देशामध्ये विविधतेची खूप उदाहरणं आहेत. भाषा, पंथ, सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही विविध आहोत. पण एक लक्षात घेतलं पाहिजे, वर दिसणाऱ्या सगळ्या विविधतांमध्ये आमच्या सगळ्यांमध्ये संस्कृतीनं पेरलेल्या एकतेचा एक आंतरप्रवाह आहे की जो आंतरप्रवाह आम्हाला राष्ट्र म्हणून उभा करतो. त्यालाच आम्ही सांस्कृतिक राष्ट्रवाद म्हणतो, त्यालाच आम्ही हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व म्हणतो. बाबासाहेब हेच वेगळ्या शब्दांमध्ये मांडतात. धर्माच्या बाबतीतली खुळचट कल्पना बाबासाहेबांच्या अंतःकरणात कधीच नव्हती. आणि हा काळ कोणता आहे लक्षात घ्या. हिंदुत्वाच्या आणि या पद्धतीच्या विचारांच्या ऍक्सेप्टन्सचा काळ नाहीये. या विचारांना वेड्यात काढणारा काळ आहे हा. बाबासाहेब ज्या काळामध्ये परदेशात होते त्या काळामध्ये कम्युनिझमची मोहिनी जगावर पडलेली होती. विद्वज्जन सगळेजण याच पद्धतीच्या विचार प्रवाहाचं समर्थन करत होते. केव्हा नाही, कारण प्रत्यक्ष तो विचार यशस्वी होतानाची काही उदाहरणं जगात दिसत होती. या काळामध्ये बाबासाहेब छाती ठोकपणानं पाय रोवून कम्युनिझमच्या विरोधात उभे आहेत. बाबासाहेब इथल्या मूल्यांच्या आधारानंच उभे आहेत. बाबासाहेब धर्माच्याच आधारानं उभे आहेत. ही अद्वितीयता आहे त्यांच्या जीवननिष्ठेची. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. बाबासाहेब त्यांच्या लेखांमध्ये म्हणतात की आता वेळ अशी आलेली आहे की आता आपलं मन आपण पवित्र केलं पाहिजे. आपण सद्गुणांच्याकडे आपला ओढा असला पाहिजे आणि आपण या अर्थानं धार्मिक बनलं पाहिजे. भारतीयांच्यातील एकत्वाचा आधार इथला समान सांस्कृतिक अंतःप्रवाह आहे. धर्म हा या देशाच्या अस्तित्वाचं कारण आहे. याच्या बाबतीमध्ये निस्संदिग्धता बाबासाहेबांच्या जीवनामध्ये होती.
आणि म्हणून बाबासाहेबांच्या धर्मांतरणाचा विषय, बाबासाहेबांचं जीवनचरित्र करताना 2-4 गोष्टींचा उल्लेख झाला नाही तर ते जीवनचरित्रच पूर्ण होत नाही. त्यातलं धर्मांतरणाचं आहे, त्यालाही वेगवेगळ्या चष्म्यातून वेगवेगळे जण बघतात. तर धर्मांतरणाच्याकडे बाबासाहेब काय दृष्टीने बघत होते? बाबासाहेबांनी त्या सगळ्या निर्णयामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे, प्रचंड संयमी नेतृत्व आहे. येवल्याच्या सभेमध्ये घोषणा केली, हिंदू म्हणून जन्माला आलो, हिंदू म्हणून मरणार नाही. त्याच्यानंतर मृत्यूपूर्वी 1.5 महिन्यापर्यंत वाट बघितली. धर्मांतरणाची घोषणा करून इतका दीर्घ काळ समाजाच्या सकारात्मक प्रतिसादाची वाट बघण्याचं धारिष्ट्य ही सामान्य गोष्ट नाही. बाबासाहेब उभे आहेत त्यात. आणि बाबासाहेब या सगळ्या वावटळीमध्ये, सगळ्या वैचारिक संघर्षामध्ये बाबासाहेबांची दृष्टी स्पष्ट आहे. महात्मा गांधीजींशी त्यांची चर्चा झालेली आहे आणि गाडगे बाबांशी याची चर्चा झालेली आहे. आणि या दोन्ही चर्चांमध्ये आणि आपल्या मित्रांना पत्रांमध्ये स्पष्टपणाने बाबासाहेबांनी सांगितलंय की राष्ट्रीयतेच्या कक्षा ओलांडून माझं धर्मांतरण होणार नाही. राष्ट्रीयतेच्या परिघात मी माझ्या समाजाला ठेवेन. देशाची संस्कृती, इतिहास, परंपरेला धक्का लागणार नाही याची काळजी मी घेतोय. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की मला कदाचित आज मी हिंदूंचा शत्रू म्हणून समाजातला काही गट मला बघत असेल, पण हा समाज भविष्यामध्ये हिंदूंचा सगळ्यात मोठा उपकार करता म्हणून माझं स्मरण करेल याची मला खात्री आहे. आज ती परिस्थिती आलेली आहे, आपण सगळेजण अनुभवतो. ज्यावेळी आपल्या वेगळ्या मतांच्या आधारानं या देशाचे तुकडे मागणं आणि त्याच्यासाठी अराजकता उभी करणं हा सामान्य नियम होता, त्या काळामध्ये वेगळ्या दलितस्थांची मागणी करण्याचे डोक्यामध्ये भरवणारी बरीच मंडळी बाबासाहेबांच्या मागे होती. कल्पना करा, एक पाकिस्तान आम्ही अनुभवतो तर स्वातंत्र्याची 75 वर्ष आमची सडली आहेत. आमच्याच भारत मातेच्या पोटामध्ये आम्ही दलितस्थान निर्माण झालं असतं तर आम्ही काय देशाचं भविष्य बघितलं असतं. बाबासाहेबांची ही दूरदृष्टी. बाबासाहेब किती स्पष्टपणे म्हणतात, आज हे म्हटलं तर हे कोट सांगितले तर बाबासाहेबांचे आहेत की नाही आज असं वाटावं अशी स्थिती आहे. बाबासाहेब म्हणतात की हिंदुत्व ही जितकी स्पृश्यांची मालमत्ता आहे तितकीच ती अस्पृश्यांची आहे. जो धर्म देशातील प्राचीन संस्कृतीला धोका देईल किंवा अस्पृश्यांना अराष्ट्रीय बनवेल असा धर्म मी केव्हाही स्वीकारणार नाही, कारण या देशाच्या इतिहासात देशाचा विध्वंसक म्हणून माझं नाव राहणार नाही याची मी काळजी घेईन. इतकी स्पष्ट कल्पना धर्माच्या बाबतीमध्ये. आणि म्हणून जेव्हा संविधान सभेमध्ये धर्म, सेक्युलरिझम याच्याविषयीच्या चर्चा झाल्या त्यावेळी सेक्युलरिझमचा आज जो अर्थ काढला जातो त्याच्याशी टोकाचा विरोधी चुकीचा अर्थ आज जो काढला जातो त्याची स्पष्ट कल्पना बाबासाहेबांनी त्यावेळी दिली. सेक्युलरिझम याचा अर्थ धर्माचंच राज्य आहे, फक्त शासन व्यवस्था कुठला धर्म लादणार नाही, धर्माचा विखंडन करणं, धर्म उद्ध्वस्त करणं म्हणजे सेक्युलरिझम नाही आहे. निसंदिग्ध शब्दामध्ये बाबासाहेब म्हणतात देश केवळ भौतिकतेच्या आधारानं प्रगती करत नाही, देश तिथल्या नीतिमूल्यांच्या आधारानं, तिथल्या सात्विकतेच्या, चरित्राच्या आधारानं, शीलाच्या आधारानं प्रगती करतो. आणि या सगळ्या गोष्टी भौतिकता देत नाही, या सगळ्या गोष्टी धर्म देतो, हे बाबासाहेब सांगतात. बाबासाहेब एका मुलाखतीमध्ये म्हणतात मला राजकारणापेक्षाही धर्मकारण जास्त प्रिय आहे, जास्त जवळच आहे. हे बाबासाहेब आहेत. एखाद्या शंकराचार्याचाही जेवढा धर्माचा अभ्यास असेल की नाही असं वाटावं, त्याच्या कैक पटीने बाबासाहेबांनी सगळ्याच धर्मग्रंथांचा अभ्यास करून तुलनात्मकतेनं, विद्वत्तापूर्ण, केवळ श्रद्धेनं नाही, धर्मचिकित्सेच्या आधारानं हा सगळा अभ्यास सिद्ध केलेला होता. हे बाबासाहेब आम्हाला कधीतरी कळणार आहेत की नाही? विशुद्ध राष्ट्रनिष्ठा काय असते हे बाबासाहेबांच्या जीवनामध्ये कळतं. खूप प्रसंग आहेत. बाबासाहेबांनी जे पीएचडीचे सगळे शोध निबंध सादर केले ना, ते केवळ पीएचडीचे नव्हते. सोप्या पद्धतीनं ज्याचा पटकन शोधला गेला आणि डिग्री मिळेल असं कुठलंही नव्हतं. प्रत्येक शोध निबंधाच्या मागे 2 गोष्टी होत्या. पहिली गोष्ट होती आमच्या समाजाच्या अवनतीची कारण शोधणं. प्रॉब्लेम ऑफ रुपी असेल किंवा अन्य कुठलेही शोध निबंध त्यांचे सगळे बघा, ते ज्या उद्देशाची जीवन उद्देश म्हणून ते मुलाखतीत सांगितलं होतं तोच जीवन उद्देश ते अखंड करतायत. आणि दुसरं होतं याला जे कारणीभूत आहेत अशा सगळ्यांचे बुरखे फाडणं. बाबासाहेबांनी ब्रिटिश राज्य व्यवस्थेचे बुरखे फाडलेले आहेत. ब्रिटिशांनी कसं लुटलं
हे सांगितलं. त्यांच्या गाईडनं सांगितलं, अरे तू खूप जहाल भाषेत लिहिलं, तुला जर डिग्री मिळवायची असेल तर थोडी भाषा सौम्य कर. हे राष्ट्रनिष्ठ बाबासाहेब आम्हाला माहित आहेत का? किती राष्ट्रनिष्ठा. तर संविधान सभेतलं शेवटचं जे भाषण आहे ना, आपल्या सगळ्यांना मी कळकळीचं आवाहन करेन, आपण बाबासाहेबांचं जीवन चरित्र अख्खं नाही वाचलंय तर एक वेळ चालेल, संविधान सभेतलं शेवटचं भाषण मात्र आपण वाचावं. त्या अंतःकरणामध्ये शब्द साठवून ठेवावं. बाबासाहेबांच्या संपूर्ण भविष्याला जो काही संदेश असेल तर त्या भाषणामध्ये, त्याच्यामध्ये बाबासाहेब म्हणतात की आपण सगळेजण वेगवेगळ्या मतांच्या युद्ध टोळ्यांच्या छावण्या घेऊन बसलेलो आहोत. मी कुठल्या तरी छावणीचं नेतृत्व करतोय, पण आता वेळ अशी नाहीये की आपण सगळ्यांनी एकमेकांच्या विरोधात उभं राहावं. आमच्या देशाचं हे मिळालेलं स्वातंत्र्य पहिल्यांदा नाहीये. आम्ही खूप वेळेला स्वातंत्र्य मिळवलं, कारण तितक्याच वेळेला आम्ही स्वातंत्र्य गमावलं. स्वातंत्र्य जे गमावलं त्याच्या माझं एकमेव कारण होतं आमचा पराक्रम, आमचा पुरुषार्थ कमी नाही झाला. स्वातंत्र्य गमावलं कारण आम्ही आमच्या क्षुद्र स्वार्थांनी देशाचं अहित केलं, देशाची फितुरीत केली. अशी त्यांनी मालिका दिली, सांगितलेत उदाहरणं. आणि ते म्हणतात की जर हे स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर देशाविषयीची निष्ठा ही सगळ्यात महत्वाची आहे, ती आपल्या अंगी मोडली पाहिजे. हे बाबासाहेब आम्हाला कळतील का? विशुद्ध राष्ट्रनिष्ठेचं मूर्तिमंत प्रतीक बाबासाहेब आहेत, हे कळलं पाहिजे. चारित्र्याच्या बाबतीमधला टोकाचा आग्रह असणारे बाबासाहेब आहेत. परदेशामध्ये शिक्षणासाठी जात असताना तिथल्या थंड हवामानामध्ये शरीराचं तापमान व्यवस्थित ठेवण्यासाठी नाईलाजानं मद्यप्राशन करावं लागतं. हे माहीत असणारे रामजी आंबेडकर बाबासाहेबांना म्हणतात की भीमा, तू जाशील तर तिथं दारू पिशील का रे? बाबासाहेब शब्द देतात, कधीही कुठल्याही परिस्थितीमध्ये मी मद्याला स्पर्श करणार नाही. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कधीही मद्याला स्पर्श न केलेले बाबासाहेब. आणि परिस्थिती लक्षात घ्या, ते ज्या मंडळीमध्ये वावरत असतील त्या सगळ्यांमध्ये मद्यप्राशन करणं हे सामान्य सभ्यतेचं लक्षण होतं. त्याच्यामध्ये मनोनिग्रहानं उभं राहणं आणि चारित्र्याच्या बाबतीमध्ये किती टोकाचं असणं. बाबासाहेब, एक महात्मा गांधीजी म्हणायचे ना की खेड्याकडे चला, तर बाबासाहेब म्हणायचे तुम्ही खेड्याकडे नका जाऊ, खेड्यात जातीवादीचे सगळं दलदल माजले, बजबजपुरी आहे. तुम्हाला जर लवकर प्रगती करायची असेल तर शहराकडे चला. शहरात तुमच्या जाती संपून जातील, तुमच्या कर्तृत्वाला संधी मिळेल. इथंपर्यंत थांबले नाहीत. एका सभेमध्ये बाबासाहेबांचं भाषण आहे. बाबासाहेब म्हणतात की माझ्या बांधवांना, बहिणींना मी सांगेन, शहरामध्ये जा, शहरामध्ये मिळेल ती कामं करा, पण शिका, मुलाबाळांना शिकवा. एक वेळ पोटाला चिमटा काढायला लागला तर चालेल, उपाशी राहायला चालेल, पण शिका, आपली मुलं शिकवा. मी माझ्या बहिणींना सांगू इच्छितो की बायांनो, तुम्ही एक वेळ उपाशी राहा, धुनी भांडी करायला लागली तर करा, त्याच्यात कमीपणा नका मानू, पण जगा शहरात जाऊन. पण एक सांगतो, जर जगण्यासाठी स्वतःला विकायची वेळ आली तर मृत्यू पत्करा, पण शील विकू नका. हे सांगणारे बाबासाहेब आहेत. जो समाज जगण्यासाठी संघर्ष करतोय त्याला शीलाच्या आधारानं उभं करण्याचं, त्याची प्रतिज्ञा देण्याचं काम बाबासाहेब करतात. बाबासाहेब म्हणतात शील हे धर्माचं मोठं अंग आहे. चारित्र्य आणि शील याचं उगमस्थान धर्म आहे, म्हणून समाज धर्माच्या आधारानं उभा राहायला पाहिजे, या पद्धतीची श्रद्धा असणारे बाबासाहेब आहेत. बाबासाहेब राष्ट्रीय एकतेच्या बाबतीमध्ये किती आग्रहाचे होते, किती दूरदृष्टी आहे. म्हणजे आरक्षणाचा विषय होता, संविधान सभेमध्ये चर्चा झाली, आरक्षण सगळं मंजूर. आता आरक्षण संपवायचं असेल तर काय, तर सरदार वल्लभभाई पटेलांनी त्याच्यावरचं हे सांगितलं की याच्यात अशी एक तरतूद करा की ज्यावेळी दलित समाज एका विशिष्ट स्तरावर राहील तेव्हा असा ठराव करावा, त्या ठरावातनं आरक्षण संपेल. बाबासाहेब म्हटले असं नाही करायचं. बाबासाहेब म्हणाले हा दलित समाज त्या अवस्थेला यायला 5-25 वर्षात येईल अशी शाश्वती नाही, तुमच्या आमच्यापैकी कदाचित तेव्हा आपण असू नये. तेव्हा जे कोणी राज्यकर्ते असतील त्यांच्या मानसिकतेचा असा विचार करा, जर आरक्षण एखाद्या ठरावानं संपवायचं असेल तर तो ठराव करण्याचं धारिष्ट कोण दाखवेल. आरक्षण संपवण्यासाठी ठरावाची आवश्यकता असता कामा नये. आरक्षण पुन्हा चालू ठेवायचं असेल तर ठरावाची
आवश्यकता निर्माण करा. ठराव नाही झाला तर सहजतेनं आरक्षण संपून जाईल. समाजामध्ये कुठल्याही पद्धतीचा विद्वेष न उभा राहता. किती दूरदृष्टी असेल. राष्ट्रीयतेच्या आधाराने कुठल्याही समाजामध्ये दोन शत्रू उभे राहता कामा नयेत आणि त्या समस्या उभ्या राहता कामा नयेत भविष्यामध्ये, याची तरतूद करण्याचं धारिष्ट्य बाबासाहेबांचं आहे. ही राष्ट्रीयता त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये दिसते. बाबासाहेबांनी कधीही एका विशिष्ट समाजाचंच नेतृत्व करण्याचं मनात आणलं नाही आणि कधी केलंही नाही. दुर्दैवानं समाजाच्या एका व्यापक वर्गानं त्यांचं नेतृत्व तेवढ्या खुलेपणानं स्वीकारलं नाही. हा त्या समाजाचं करंटेपण आहे, समाजाचं पाप आहे. बाबासाहेबांनी अखिल हिंदू समाजाचाच विचार सतत केला. बाबासाहेबांनी चौदार तळ्याचं जे आंदोलन सुरू होतं, त्या आंदोलनामध्ये तेव्हा आपल्याला इतिहास थोडा वाचला असेल तर माहितीये की ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर चळवळी एकदम शिखरावर होत्या आणि ते राजकीय पक्ष म्हणूनही खूप ताकदवान होते. जेव्हा बाबासाहेबांच्या या चौदार तळ्याच्या आंदोलनामध्ये सवर्ण समाजही त्यांच्या सोबत आहे काही प्रमाणामध्ये, की जे समाज बदलायची इच्छा असे सगळे धुरी नाही त्यांच्या सोबत आहे, ते लक्षात आल्यानंतर ब्राह्मणेतर पक्षाचे पुढारी बाबासाहेबांना येऊन भेटलेत आणि बाबासाहेबांना म्हणतात, तुमच्या या सगळ्या खटाटोपाला आम्ही निसंदिग्ध पाठिंबा द्यायला तयार आहे, फक्त तुमच्या चळवळीतले तुमचे ब्राह्मण सहकारी बाजूला ठेवा. बाबासाहेबांनी सांगितलं, या पद्धतीची अट मी स्वीकारू शकत नाही, कारण ही एका समाजाची चळवळ नाही आहे, एका जातीची नाही आहे. ही अखंड हिंदू समाजाची चळवळ आहे. हिंदू समाजाच्या शुद्धीकरणाचा हा विचार आहे. खरं तर कल्पना करा, एक स्ट्रॉंग पार्टी आहे की ज्याचा जनाधार खूप आहे, ते तुम्हाला निसंदिग्ध पाठिंबा द्यायला येतात आणि एक छोटीशी अट घालतात की जो समाज तुमचं नेतृत्व मानत नाही त्या समाजाला फक्त जरा बाजूला करा एवढं म्हणतो. सहजतेनं खूप मोठं कॅनव्हास तेव्हा राजकीय क्षितिजावर मिळवायची संधी होती. बाबासाहेबांनी या प्रलोभनाला कधी बळी पडले नाहीत. बाबासाहेबांनी पायातलं कधी बघितलं नाही. बाबासाहेबांची दूरदृष्टी होती, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून माझा समाज मी कुठपर्यंत नेऊन ठेवेन, तर मी जिथपर्यंत नेऊन ठेवेन तिथून समाजाची वाटचाल त्याला सहजतेनं करता येईल अशा पद्धतीची दूरदृष्टी घेऊन आपल्या चळवळींची योजना बाबासाहेबांनी केली. बाबासाहेबांनी आयुष्य सगळं दलित समाजाच्या उत्थानासाठी खर्च केलं, तरी सुद्धा दलित समाजाच्या समस्या या त्या एका जातीच्या समस्या त्यांनी मांडल्या नाहीत बरं का. बाबासाहेबांनी दलित समाजाची अस्पृश्यतेची समस्या ही राष्ट्रीय समस्या मांडली होती. याचा अर्थ काय? बाबासाहेब म्हणतात, एक एक जात ही वर्ण कदाचित बांधून ठेवण्यासाठी ठीक आहे, पण जात या समाजाचे तुकडे करते. एक जात जेव्हा उभी राहते दुसऱ्या जातीच्या आधारानं किंवा दुसऱ्या जातीच्या संदर्भानं, तेव्हा ती तिथं विलगतेची भिंत उभी करते. जात द्वेषाचं कारण आहे, जात मत्सराचं कारण आहे, जात संघर्षाचं कारण आहे, जात समाजाच्या अखंडतेचं नष्ट करण्याचं मूळ कारण आहे. आणि एक एक जात म्हणजे एक एक राष्ट्र उभं राहतं. आम्हाला जर अखंड राष्ट्र उभं करायचं असेल तर ही विषानं भरलेली छोटी छोटी राष्ट्र आम्हाला संपवली पाहिजेत. हे बाबासाहेबांचं आकलन आहे जाती व्यवस्थेच्या संदर्भातलं. केवळ स्वतःला मिळालेल्या चटक्यांच्या आधारानं पायातलं बघून नाहीये. राष्ट्रीयतेच्या उन्नतीच्या आड येणारी ही सगळ्यात मोठी समस्या या आधारानं बाबासाहेब हिंदू समाजाच्या ऐक्यामध्ये येणाऱ्या या अडथळ्याकडे बघतात. बाबासाहेबांनी स्पृश्यास्पृश्यतेकडं, स्पृश्य आणि अस्पृश्य यांच्यातला संघर्ष असं न बघता बाबासाहेबांनी सतत सांगितलं की हिंदू सुधारक आणि हिंदू पुराणमतवादी असा हा संघर्ष आहे, लक्षात ठेवा. आपण या दृष्टीनं खरंच कधी मूल्यमापन करायचा प्रयत्न केलाय का? बाबासाहेबांनी या सगळ्यामध्ये केलेले आडवळणाचे प्रयोग खूप कमी जणांना माहीत असतात. आपल्यापैकी किती जणांना माहीत असेल की 5 मार्च 1928 परळमध्ये दामोदर ठाकरसी हॉलमध्ये समाज समता संघाच्या वतीनं आंतरजातीय सहभोजनाचे कार्यक्रम आयोजित केले होते. त्याच्यामध्ये नेतृत्व बाबासाहेबांचं होतं. तीच समान धाग्याची गोष्ट स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सहभोजनाच्या कार्यक्रमांमध्ये सापडते की नाही? त्याच हॉलमध्ये 1928 साली 22 मार्चला 500 महार व्यक्तींचं मुंजीवंदनाचा कार्यक्रम बाबासाहेबांनी घडवून आणलेला होता. हे बाबासाहेब आहेत.
महाड परिषदेला लोकमान्य टिळकांच्या मुलानं पाठिंबा देण्याचं पत्र दिलेलं होतं. आज खोट्या इतिहासाच्या आधारानं टिळक आणि अन्य काही नावांना दलित समाजाच्या विरोधातले नेते म्हणून जेव्हा उभे करतात तेव्हा या जीवनचरित्रातल्या संदर्भांना आपण बघणार आहोत की नाही. हिंदू मात्राच्या जन्मसिद्ध हक्काचा जाहीरनामा असं त्या वेळच्या त्या ठरावाचं शीर्षक होतं महाडच्या 14 तळ्याचं. दलितांना मिळण्याच्या पाण्याच्या हक्कांची ती चळवळ नव्हती, हिंदू मात्राच्या जन्मसिद्ध हक्काची चळवळ होती. आपण मांडणार आहोत की नाही. आणि त्याच सभेमध्ये बाबासाहेब म्हणतात की सर्व हिंदूंची एक जात आहे. ही भावना निर्माण करून त्यांना संघटित करण्यात आपल्या चळवळीद्वारे आपण यशस्वी झालो तर भारत राष्ट्राची आणि विशेषतः हिंदू समाजाची फार मोठी सेवा केल्यासारखं होईल. काय डॉक्टर हेडगेवार वेगळं सांगायचंय. हिंदू सारा एक मंत्र हा दाही दिशांना घुमवूया, धरती नभ पाताळ ही भारू प्राणपणाला लावूया. दोन नेते काळाच्या वेगवेगळ्या टोकांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी उभे आहेत आणि म्हणून कदाचित त्यांचा मार्ग एकमेकांच्या पासून विपरीत दिसतो, पण त्या दोन्ही मार्गांचं शेवटचं गंतव्य एक आहे. त्यांचा स्टार्टिंग पॉइंट कदाचित वेगळा होता, त्यामुळे त्या मार्गाची दिशा वेगळी आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब इथंच कराडच्या गप्पांमध्ये सांगतात की डॉक्टर हेडगेवार माझे मित्र आहेत. बाबासाहेब तेच बाबासाहेब आहेत की ज्या बाबासाहेबांचं चरित्र हिंदुत्व आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधातलं चरित्र म्हणून आज रंगवलं जातं. तेच बाबासाहेब आहेत गांधी हत्येच्या वावटळीमध्ये संघाची निर्दोष मुक्तता व्हावी म्हणून जे मोजके राष्ट्रीय धुरीण धडपडत होते त्यातले बाबासाहेब आहेत. आणि आपण म्हणतो ना गोळवळकर गुरुजींचं गांधी हत्येच्या नंतरची मुक्तता झाल्यानंतरचं बाबासाहेबांना लिहिलेलं कृतज्ञतापूर्ण पत्र आहे, त्या पत्रामध्ये याचा उल्लेख आहे. हे बाबासाहेब आहेत. बाबासाहेब म्हणतात की कम्युनिस्ट आणि दलित समाज यांच्यामध्ये उभी असलेली भिंत बाबासाहेब आंबेडकर आहे आणि कम्युनिस्ट आणि सवर्ण समाज यांच्यामधली उभी असलेली भिंत गोळवळकर आहेत. या दोन भिंती उभ्या आहेत तोपर्यंत आमचा समाज कम्युनिस्टांच्या मागे जाणार नाही. हे बाबासाहेब आहेत. बाबासाहेबांच्या जीवनाचं मोठेपण आहे की बाबासाहेबांना इथल्या समाजाची नस पकडायचं ज्ञान होतं. बाबासाहेबांच्या जीवनामधला आणखीन एक अध्याय आहे तो काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचा. खरं तर ते एका मंदिरामध्ये प्रवेशाचं तात्कालीन असा सत्याग्रह नव्हता. बाबासाहेबांना माहित होतं की या सवर्ण समाजाच्या अंतःकरणामध्ये जर बदल घडवायचा असेल, कारण दलित समस्या ही दलितांची नाही आहे, ती सवर्णांची समस्या आहे. त्यांच्या अंतःकरणात असलेल्या संकुचित भावनेची ती समस्या आहे. ती दूर झाल्याशिवाय ही समस्या सुटत नाही. त्यांच्या अंतःकरणात मला जर प्रवेश मिळवायचा असेल तर त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रभू रामचंद्र आहे की ज्या रामचंद्राने आपल्या जीवन चरित्रामध्ये भेदाभेद कधी मांडला नाही. केवटापासून त्या वानरांपर्यंत, इकडे दरबारापासून त्या शबरीपर्यंत सगळ्यांना कवेत घेत, आज सेतू हिमाचल अखंड भारत कवेत घेत एकात्मतेचं प्रतीक म्हणून रामचंद्र उभे राहिले. म्हणून इथल्या हिंदू समाजाच्या अंतःकरणामध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर मला रामचंद्राच्या मंदिरामध्ये प्रवेश मिळवला पाहिजे. यासाठी बाबासाहेब सतत 5-6 वर्ष संघर्ष करतात. आणि जेव्हा आमच्या पूर्वजांनी दुर्दैवानं त्यांना त्या मंदिरामध्ये येऊ दिलं नाही, त्यांच्यावर लाठी हल्ला झाला, त्या सगळ्या अनुयायांच्यावर रक्त सांडलं, तेव्हा विद्वेषानं उभा राहिलेला एक समाजगट 25 कुटुंब मुसलमान व्हायला तयार झाली. आणि हे वृत्त त्यांना कळाल्यानंतर त्यांनी पत्र लिहिलंय की आपण सगळ्यांनी संयम बाळगावा. ही संघर्षाची लढाई एका छोट्या कालावधीमध्ये यशस्वी होईल असं नाही आहे. आपण सगळ्यांनी संयम बाळगावा, कुणीही मुसलमान होऊ नये. आणि जेव्हा ती कुटुंब मुसलमान झाली त्याच्या अतोनात यातना बाबासाहेबांना झालेल्या आहेत. हे बाबासाहेब आहेत. त्या हलाहलाचं विष ते पचवत असताना सुद्धा समाजाविषयीची करुणे कसुभरही कमी झालेली नाहीये, बंधुत्वाची भावना अजिबात कमी झालेली नाहीये. हे बाबासाहेब आम्हाला समजतील का? बाबासाहेबांचा वर्णव्यवस्था आणि अन्य ज्या हिंदू रूढी याच्या संदर्भातले जे विरोधाचे सगळे संदर्भ काढतात ना, त्यातले बहुतांश संदर्भ महात्मा गांधीजींशी झालेले पत्रव्यवहार आणि प्रत्यक्ष बोलण्यातले संदर्भ आहेत. ते हिंदू महासभा किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोणत्याही पुढाऱ्याच्या संदर्भातले नाही आहेत. कारण बाबासाहेबांचंच असं मत होतं की महात्मा गांधीजींचं जात व्यवस्थेविषयीचं आकलन चुकीचं आहे.
हरिजन हा शब्द तयार करून पुन्हा एक तुम्ही वर्ग उभा करताय, आणि केवळ वर्ग उभा करताय असं नाही, तुम्ही आश्रित आणि आश्रय देणारा समाज उभा करताय. तुम्ही समस्येचं निराकरण करत नाहीये. आणि केवळ बाबासाहेबांचं मत नव्हतं, हेच गोळवळकर गुरुजींचं मत होतं त्या संदर्भातलं. आणि या सगळ्या संदर्भांना अर्धवट मोडून तोडून बाबासाहेबांचे थोडे कोट करून उभे केले जातात, आणि आपल्याला असं वाटतं की तात्कालीन हिंदुत्वाच्या ज्या परिघामध्ये सगळेजण आहेत त्याच्या विरोधात बाबासाहेब उभे राहिले. हिंदुत्वाचं चुकीचं आकलन करणाऱ्यांच्या विरोधात बाबासाहेब ठामपणे उभे आहेत. बाबासाहेबांची इस्लाम आणि अन्य सगळ्या सेमेटिक कल्चरच्या त्या पंथांविषयीची स्पष्ट कल्पना आहे. त्या सगळ्या मोहामध्ये बाबासाहेब अडकले नाहीत, आपल्या सगळ्यांना माहित आहे. मुस्लिम आणि मुस्लिम लीगच्या नादाला लागणाऱ्या आपल्या बांधवांना बाबासाहेब समजावून सांगतात. पाकिस्तानमध्ये तेव्हा अडकलेले फाळणीच्या वेळेमध्ये बाबासाहेबांनी संदेश काय दिला असेल? बाबासाहेबांनी सांगितलं, मिळेल ती वाहनं घेऊ, मिळेल त्या पद्धतीनं तुम्ही तुमचा भाग सोडा आणि हिंदुस्थानात या, भारतात या. तुम्हाला जर असं वाटत असेल की तिथली मुस्लिम राजवट तुमच्या हिताचा निर्णय घेईल तर तुम्ही घोर निराशेत जाल. तुमचं भवितव्य सुरक्षित नाही आहे. बाबासाहेबांचं हे भविष्य खरं ठरताना पाहतोय की नाही? पाकिस्तान, बांगलादेश इथल्या दलित समाजाची, इथलाच नुसता नव्हे, काश्मीरमध्ये जो भारताचा भाग आहे, 370 हटवण्यापूर्वी दलित समाजाची अवस्था अशी होती की सामान्य नागरिकाच्या वाट्याला येणाऱ्या सुविधा त्यांच्या वाट्याला येत नव्हत्या. दलित समाजाचा एखादा MBBS झालेला आहे, इंजिनियर आहे, त्याच्या वाट्याला सरकारी नोकरी कोणती होती? तर ती केवळ स्वच्छता कर्मचाऱ्याची होती. आमच्याच देशामध्ये बाबासाहेबांचं हे समाजाविषयीचं जे आकलन आहे ना, ते आकलन दूरदृष्टीचं आहे. हे बाबासाहेब आम्हाला कळतील का? बाबासाहेबांनी किती स्पष्टता असावी? तर बाबासाहेबांनी आपल्या तर्काच्या आधारानं, बुद्धीच्या आधारानं जे योग्य वाटलं केवळ त्याच समर्थन केलं. बाबासाहेबांनी क्षुद्र जात ही क्षत्रिय होती हे साधार अभ्यासानं सिद्ध केलं. लोकमान्य टिळकांनी आपला एक सिद्धांत मांडलेला होता की ज्याच्यामध्ये आर्य बाहेरून आले असं लोकमान्य टिळकांनी मांडलेलं होतं, त्याचं खंडन बाबासाहेबांनी केलं. आर्य आणि अनार्य, आज जे मूल निवासी आंदोलन जे सुरू असतं ना, मागं बाबासाहेबांचं चित्र असतं, बाबासाहेबांनी या सगळ्या सिद्धांताला कधीच पाठिंबा दिलेला नव्हता. इथल्या भूमीतले सगळेच आर्य आहेत आणि सगळेच इथले आहेत हीच धारणा होती. आणि याच्या पुढे जाऊन धारिष्ट किती असावं? ज्यांना आपल्या गुरुपदी मांडलं अशा महात्मा फुलेंनी ब्राह्मण हे इराणमधून आलेले होते असा एक सिद्धांत मांडलेला होता. महात्मा फुलेंचा सिद्धांत सुद्धा खोडून सांगण्याचं धारिष्ट बाबासाहेबांचं होतं. ही मूल्य घेऊन जगणारे तत्वनिष्ठ बाबासाहेब आहेत. हे बाबासाहेब आम्हाला समजतील का? घटना समितीमध्ये भगवा ध्वज हा राष्ट्रध्वज असावा याच्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन देणारे आणि प्रत्यक्ष प्रयत्न केलेले बाबासाहेब हे आम्हाला कळतील का? जेव्हा संस्कृत ग्रंथांचं अध्ययन करायचंय तर एकही संस्कृत पंडित आपल्याला संस्कृत शिकवायला तयार नाहीये, कारण आपण अस्पृश्य आहे म्हणून. याच्यासाठी बाबासाहेब रशियन भाषा शिकले आणि रशियन भाषेतनं संस्कृत शिकले. ते बाबासाहेब संस्कृत ही भारताची अधिकृत राष्ट्रभाषा असावी या विधेयकाचे पाठिंबा करते होते. हे बाबासाहेब आम्हाला माहित आहेत का? मुस्लिम तुष्टीकरणाच्या विरोधात उभे राहणारे बाबासाहेब आहेत. सेक्युलरिझम विषयीच्या गोंधळामध्ये त्याची स्पष्ट कल्पनेची जाण निर्माण करून देणारे बाबासाहेब आहेत. समरसतेशिवाय समता टिकत नाही हे सांगणारे बाबासाहेब आहेत. या सगळ्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर उभे असताना सुद्धा राजकारणाच्या मर्यादा माहीत असणारे बाबासाहेब आहेत. बाबासाहेब हे तत्कालीन भारताचे एकमेव पुढारी आहेत बरं का, की जे प्रवाहाच्या विरोधात उभे राहून राजकारणात यशस्वी झालेले आहेत. महात्मा गांधीजीचा तो प्रवाह होता तो इतका गतिमान आणि इतका सर्वव्यापी होता की त्याच्या जरा सुद्धा बाजूला गेलेले किनाऱ्यावर फेकले गेलेले आहेत. सुभाषचंद्र बोस आपण अनुभवतो, आजही गुमनाम चरित्र आहे. एकही नेता असा उभा नाही की जो याला विरोधात उभा राहिला आणि तो राजकारणाच्या क्षितिजावर चमकला, यशस्वी झाला. केवळ बाबासाहेब आहेत. हे धारिष्ट्य दाखवणं सोपं नाही आहे. आणि हे केवळ विरोधाला विरोध म्हणून नाही आहे.
तत्वनिष्ठतेच्या अर्थानं हे सगळं विरोध आहे आणि ते सगळं साधार आहे. आणि बाबासाहेबांची दूरदृष्टी योग्य होती. आज एक काळाच्या पटावर सिद्ध झालेलं दिसतं. आज महात्मा गांधीजींनी सांगितलेल्या मार्गावर देश का बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावर देश, याचं मूल्यमापन केलं तर आपल्याला लक्षात येईल बाबासाहेबांच्या जीवनाचं अद्वितीयत्व आपल्याला लक्षात येईल. पण हे सगळं करत असताना बाबासाहेब म्हणतात की समाज परिवर्तन करायचं असेल, समाजाची व्यवस्था टिकवायची असेल तर राजकीय सत्ता हा केंद्र नाही आहे. बाबासाहेब म्हणतात धर्म हाच केंद्र आहे. राजकीय सत्ता येतील जातील, ते एका भाषणामध्ये म्हणतात मंत्री येतील आणि मंत्री तुमच्या सगळ्या देशाचा उद्धार करतील. अशा गोड गैरसमजात असाल तर तुम्ही चुकीचे आहात. जर धर्म ज्याला उत्तम रीतीनं समजलाय तोच देशाला तारू शकतो. हे बाबासाहेब आहेत. ध्येय सिद्धीसाठी राजकारणापेक्षा धर्मकारणाला मी अधिक महत्व देतो असं म्हणणारे बाबासाहेब आहेत. स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची चर्चा करत असताना बाबासाहेब सांगतात एक वेळ स्वातंत्र्य आमची शेवटची प्रायोरिटी आहे, आमची पहिली प्रायोरिटी समानता आहे. समानता हे आमचं पहिलं मूल्य आहे. ते मूल्य मिळालं तर स्वातंत्र्याला अर्थ आहे. जर समानताच नसेल तर मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपयोग काय? बंधुतेच्या आधारानं देशाचं तत्वज्ञान उभं राहिलं पाहिजे सांगणारे बाबासाहेब आहेत. राजकीय लोकशाही आम्हाला जर उभी करायची असेल तर सामाजिक आणि आर्थिक लोकशाही पहिल्यांदा टिकली पाहिजे हे सांगतात बाबासाहेब. त्या 26 जानेवारी 1950 नंतर जो भारत उभा राहणार आहे ना, त्याचं वर्णन करताना त्या संविधान सभेतल्या भाषणामध्ये म्हणतात अशा एका द्विअर्थी जगणाऱ्या एका जगामध्ये आपण उद्या प्रवेश करणार आहोत की ज्याच्यामध्ये सगळ्या माणसांना एक मताचं मूल्य आहे, सगळ्यांच्या मताचं मूल्य समान आहे राजकारणामध्ये. पण समाजामध्ये गेल्यानंतर समाजातला एक मोठा गट असा आहे ज्याच्या मताला समाजात किंमत नाही आहे. राजकारणामध्ये, राजकीय लोकशाहीमध्ये सगळ्यांना समानता असेल पण सामाजिक जीवनामध्ये समानतेसाठी एक वर्ग संघर्ष करताना अखंडतेनं उभा असेल. आम्हाला ही दोलायमान स्थिती, ही समाजातील विदारक स्थिती आम्हाला संपवायची आहे की नाही? आणि बाबासाहेब त्यातला धोका सांगतायत. जर हे संपलं नाही तर सतत संघर्षाच्या दबलेल्या भावना एका क्षणामध्ये उफाळून येतील आणि ही व्यवस्था उलथवून टाकतील आणि हे अराजकता देशाच्या भविष्यासाठी उपयोगाचं नाही. केवळ त्या समाजाच्या दबलेल्या स्थितीची करुणा नाही आहे, त्याच्या बाबतीतली वेदना नाही आहे, तर देशाच्या संदर्भात वाढून ठेवलेल्या धोक्याच्या बाबतीतली अंतःकरणातली कळकळ आहे ती सगळी. हे बाबासाहेब आम्हाला कळले पाहिजे. बाबासाहेबांचे एक कोट आपण खूप वेळेला वाचतो. बाबासाहेब म्हणतात आय एम इंडियन फर्स्ट आणि इंडियन लास्ट. आम्ही त्याच्या आधीचं नाही वाचत काही वेळेला. बाबासाहेब म्हणतात ते मूळ कोटच मुद्दाम वाचून दाखवतो आपल्या सगळ्यांना, म्हणजे शब्दांमध्ये फरक व्हायला नको. मुंबई प्रांताच्या विधिमंडळामध्ये 4 एप्रिल 1938 साली दिलेल्या भाषणातला हा संदर्भ आहे. त्याच्यामध्ये म्हणतात बाबासाहेब आय डू नॉट लाईक व्हॉट सम पीपल से दॅट वी आर इंडियन फर्स्ट अँड हिंदूज आफ्टरवर्ड्स और मुस्लिम आफ्टरवर्ड्स. आय एम नॉट सॅटिस्फाईड विथ दॅट. आय फ्रँकली से दॅट आय एम नॉट सॅटिस्फाईड विथ दॅट. 2 वेळेला ठणकावून सांगतात आणि त्याचं कारण सांगतात आय डू नॉट वॉन्ट दॅट आवर लॉयल्टी ॲज इंडियन्स शुड बी इन द स्लाइटेस्ट वे अफेक्टेड बाय एनी कॉम्पिटिटिव्ह लॉयल्टी, वेदर दॅट लॉयल्टी अरायझेस आउट ऑफ अवर रिलिजन, आउट ऑफ अवर कल्चर और आउट ऑफ अवर लँग्वेज. देशाविषयीच्या निष्ठेला अन्य पर्यायी निष्ठा असणं हीच घातक आहे. देशाविषयीची निष्ठा ही एकमेव निष्ठा असली पाहिजे. तुमचा पंथ, भाषा, संप्रदाय, तुमचा भूगोल याच्याविषयीच्या निष्ठा वेगळ्या तिथं कॉम्पिटिटिव्ह असता कामा नयेत. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात आय वॉन्ट ऑल पीपल टू बी इंडियन फर्स्ट, इंडियन लास्ट अँड नथिंग एल्स बट इंडियन्स. आम्ही जे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व म्हणतो ते याच्यापेक्षा वेगळं काय आहे याची नेमकी जाण असणारे बाबासाहेब आहेत. सत्ता संघर्षाच्या मागं न धावणारे बाबासाहेब आहेत. किती विवेक जागा असावा, म्हणजे या माणसाचं खरंच जीव ओवाळून टाकला तरी सुद्धा या माणसाच्या कौतुकासाठी शब्द अपुरे पडतील असं वाटतं. तेव्हाच्या इलेक्शन मध्ये बाबासाहेब उभे होते. रिझर्व्ड सीट होती. 2 उमेदवारांना निवडून द्यायचं होतं, एक रिझर्व्ड कॅटेगरी आणि जनरल कॅटेगरी. प्रत्येकाला 2 मतं टाकायची व्यवस्था होती आणि प्रत्येक पक्ष असे 2-2 उमेदवार उभे करत होते. बाबासाहेबांचा ते रिझर्व्ह कॅटेगरीतनं उभे होते.
आणि बाबासाहेबांच्या सगळ्या अनुयायांचं एकूण आकलन असं झालेलं होतं की जर बाबासाहेबांना आपण एक मत टाकलं आणि दुसरं मत अन्य कोणाला तरी टाकायचीच वेळ होती, तर बाबासाहेब निवडून येतील याची शाश्वती नाही. त्यामुळे सगळ्यांनी खूप गांभीर्यानं चर्चा करून असं ठरवायच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आलेले होते, आपण एक मत बाबासाहेबांना देऊ आणि दुसरं मत जाळून टाकू, म्हणजे दुसरं मत द्यायचं नाही. आणि ही चर्चा बाबासाहेबांच्या पर्यंत गेल्यानंतर बाबासाहेबांनी सांगितलं, मी पराजित झालो तरी चालेल, पण संविधानाशी आपण द्रोह करता कामा नये. मतदान न करणं किंवा मतदान जाळणं हा संविधानाशी द्रोह आहे. संविधानाशी द्रोह हा म्हणजे देशाशी द्रोह आहे. पराजय स्वीकारला. राजकीय क्षितिजावर जिथं आपल्या उभ्या राहण्याची वाटच इतकी निसरडी आहे, संघर्ष करत उभे, ज्या लोकसभेमध्ये, ज्या संविधान सभेमध्ये संविधान लिहिलं त्याच्यानंतरच्या इलेक्शनमध्ये त्याच लोकसभेमध्ये इलेक्शन मधून जाण्याचे सगळे मार्ग अडवून ठेवले, पराजित व्हावं लागलं. अशा सगळ्या काळामध्ये मनाचा हा मोठेपणा असणं आणि याची जाण असणं, संविधान जगणं म्हणजे काय आहे हे बाबासाहेबांच्या जीवनामध्ये आपल्याला प्रकर्षानं दिसतं. बाबासाहेबांच्या जीवनामध्ये खूप असे प्रसंग आहेत. पुन्हा सांगतो, वेळेच्या मर्यादा आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या ऐकून घेण्याच्याही मर्यादा मला कल्पना आहे. पण मला या सगळ्या सांगण्याचा हेतू माझा हा एवढाच आहे की कुठलंही चरित्र तात्कालीन घटना, तात्कालीन संदर्भ याच्याच केवळ परिप्रेक्षामध्ये बघू नये. त्या चरित्राचं वर्तमानकालीन आकलन, भविष्याच्या वेधाचा अंदाज घेऊन त्या चरित्राचं आकलन करण्याची आपली अंतःकरणाची विशालता आणि आपल्या बुद्धीची प्रगल्भता आपल्याला वाढवायला लागेल. त्या सगळ्या आधारानं बाबासाहेबांचं जीवन आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा मोकळ्या अंतःकरणानं अभ्यासावं. आपण हे करू शकलो तर कदाचित आमच्या आधीच्या पिढ्यांनी बाबासाहेबांना स्वीकारताना दाखवलेला मनाचा कमीपणा आमच्या पिढीनं तो दूर करण्याचं प्रायश्चित्त आम्ही घेतलं असं होईल. अन्यथा केवळ एका महापुरुषाची दिव्य जीवनाची आम्ही केवळ जयंती साजरी केली, आम्ही आमच्या जीवनामध्ये त्याचं काहीच अनुसरण केलं नाही असं होईल. बाबासाहेबांच्या जीवनाचं, चरित्राचं अध्ययन करत असताना आपल्या जीवनामध्ये काही क्षण तरी त्या सगळ्या मूल्यांच्यासाठी जगण्याचा आपण संकल्प करू शकू का? तेवढं दिव्य जीवन आपल्या सगळ्यांना लाभेल नाही लाभेल परमेश्वराला माहित, पण त्या दिव्य जीवनाचा स्पर्श घेण्याचं महत् भाग्य तरी आपण घेऊ. वेदना जो आपके मन में वसीती, पा सके अल्पांश भी तो पूर्ण होगी साधना. हे गुरुजींच्या बाबतीमध्ये जे म्हटलं होतं तेच सगळं बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये लागू होतं. आपल्या जीवनाकडे बघितल्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल का, ही समताना ओठावरची बंधुत्वाची हृदयी ज्योती, पहा पहा ती फाडून छाती, फिटेल शंका सारी रे, असं छाती ठोकपणे आपल्या बाबतीत म्हणता येईल का? का आपण पुन्हा एकदा आपल्याच अंतःकरणाला त्याच संकुचिततेच्या भिंतींमध्ये बांधून आमचं जीवन जगत राहू? भिंती आपण घट्ट केल्या तर राष्ट्र उभं राहत नाही, भिंती तोडल्या तर राष्ट्र उभं राहण्याचा मार्ग उज्ज्वल आहे. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा कळकळीची अंतःकरणपूर्वक विनंती आहे की समाजामध्ये एकेका महापुरुषाला बंदिस्त करण्याच्या या काळामध्ये, एकेका महापुरुषाला आपल्याला हव्या असलेल्या रंगात रंगवण्याच्या या काळामध्ये, एकेका महापुरुषाला त्याला आपल्या उद्दिष्टांचं वाहक म्हणून त्याचं चरित्र मांडण्याच्या या काळामध्ये विशुद्धतेनं त्या व्यक्तीचं जीवन चरित्र अभ्यासून आपलं जीवन तेजस्वी करण्याचा मार्ग आपण सगळेजण पत्करावा. बराच वेळ लांबलेलं हे भीमस्तवन आपण सगळ्यांनी ऐकलं. आपल्या सगळ्यांच्या विषयीची कृतज्ञता अंतःकरणातून व्यक्त करतो. त्याचबरोबर असं दिव्य जीवन आपल्या सगळ्यांच्या वाट्याला यावं आणि बाबासाहेबांच्या जीवनाचा स्पर्श आपल्यामधून होऊन वर्तमान काळामध्ये बाबासाहेबांचे अनुयायी काय असतात हे जगाला कळावं. अन्य महापुरुषांच्या वाट्याला आलेला अनुयायांच्या मार्फत झालेला पराजय बाबासाहेबांच्या वाट्याला येऊ नये याच्यासाठी आपण सगळ्यांनी साधना करावी असं नमूद करतो. आपल्या सगळ्यांच्या विषयी, आयोजकांच्या विषयीची कृतज्ञता पुन्हा व्यक्त करतो आणि थांबतो.